24 फेब्रुवारी रोजी नागपुरातील रामझुला इथं घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिचा पती दिनेश मालू याला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी अटक केली। सोमवारी पोलिसांनी दिनेशला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली। मात्र बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांचं अपील फेटाळून लावत जामीन मंजूर केला। 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री रितू मालू आपली मैत्रीण माधुरी सारडासोबत सीपी क्लबमध्ये पार्टी करून घरी परत येत होती। मध्यधुंद अवस्थेत असल्याने रामझुला इथं रितूचा कारवरील ताबा सुटला आणि दुचाकीवर असलेल्या मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद अतीक यांना जोरदार धडक बसली। या अपघातात दोनही तरुणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी उच्च न्यायालयातूनही रितू यांना दिलासा मिळाला नाही। तेव्हापासून रितू मालू फरार आहे। दरम्यान पोलिसांनी रितूचा पती दिनेश याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली। दिनेशने पुरावे नष्ट केल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। या प्रकरणात रितू फरार आहे आणि तिचा शोध घेण्याकरता दिनेशची कोठडी आवश्यक होती। मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत आपली बाजू मांडली। त्यानंतर न्यायालयाने दिनेश मालूला 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला।